हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 12 ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। अंगारकी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते। या दिवशी उपवास केल्याने वर्षातील 21 संकष्टी चतुर्थीचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात। या अंगारकी चतुर्थीला सुवर्ण योग सुद्धा निर्माण झालेला आहे। 21 वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग हा निर्माण झालेला आहे। श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे। भगवान श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी गणपती बाप्पांच्या संकटमोचक रूपाची पूजा केली जाते। गणपती बाप्पा या दिवशी 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपामध्ये भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात। त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे घरात पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। जर उद्या तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या दूर होतील। तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत। बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपल्याकडे पैसाच येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही। काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जातो, त्यामुळे आपल्या सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात। इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येते किंवा कर्ज देखील आपण घेत असतो। पण या दिवशी जर आपण हे काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने दूर होतात। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहे आणि त्यामुळे आपले शरीर जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र होत असतं। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही नंतर संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल। फक्त उपाय करण्याच्या आधी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावरती किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचा आहे। त्यानंतर हे केळीचं पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर त्या मसूर डाळीवरती हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच तुम्हाला देवघरासमोर बसून 3 वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळेला तुम्हाला
ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून तुमच्या वैवाहिक जीवनातील तुमच्या आयुष्यातील ज्याही काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही मसूर डाळ तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहे। तर तुम्हाला असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर उद्या तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येकाने व्रत करा। या दिवशी व्रताचं मिळणारं फळ हे दुप्पट पटीने आपल्याला प्राप्त होत असतं। या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्हाला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे, तरच त्या व्रताचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल। चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 9:12 तर तेव्हाच तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून हे व्रत जे आहे तर ते तुम्हाला सोडायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही। बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा काही ना काही कारणाने आपल्या हातातनं घरातनं हा निघून जात असतो। बऱ्याच ठिकाणी आपल्याला 500 रुपये खर्च करायचे असतात पण तिथे गेल्यानंतर आपल्याकडनं 1000-1500 सहज खर्च होऊन जातात। किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर हे कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे पण कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा। तर या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र जे आहे तर ते खरेदी करून घरी आणायचं आहे। आता तुमच्या घरामध्ये अगोदर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा आपण आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसते तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो आणि म्हणून आपल्याला 2 चांगल्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या श्रीयंत्रावरती ठेवायच्या आहेत आणि त्या सुपारीला त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे। म्हणजे श्रीयंत्राची आणि सुपारीची दोघांचीही तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर तिथे गणपती बाप्पांची आरती करायची आहे। ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला 2 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या श्रीयंत्रावरनं उचलून त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। जेव्हा अशी अभिमंत्रित करून तुम्ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते। श्री गणेशाच्या कृपेने आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात। तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तुम्ही अशा 2 सुपाऱ्या घेऊन तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता। त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी तर होतेच तर अशा पद्धतीने हे 2 प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।